तुमची पण वृषभ रास आहे का? तर आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। आज मंगळवार 14 तारीख ज्येष्ठ अमावस्या, जिला आपण दर्शी अमावस्या किंवा आषाढी अमावस्या देखील म्हणतो। आज दुपारी ठीक 3:13 ही अमावस्या संपन्न होत आहे आणि उद्या बुधवारपासून पवित्र तितकाच कडक आणि देवाधिकाच्या उपासनेचा आषाढ महिना सुरू होत आहे। पण वृषभ राशीच्या मंडळींनो, सावधान राहा, कारण आषाढ महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा काळ घेऊन येत आहे जो ऐकून तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही, कारण की तुमच्या काळजाचा टोका चुकेल अशा काही धक्कादायक घटना तुमच्या सोबत घडणार आहेत। तुम्ही बरोबर ऐकलं, तुमच्या कुंडलीतील राहू, केतू आणि ग्रहांची चाल या आषाढ महिन्यात तुमच्या आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडून आणणार आहे। पण घाबरू नका, कारण या कठीण काळात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी राहणार आहे तुमची कुलदेवता। मग ती तुळजापूरची भवानी माता असो, सप्तशृंगी माता असो, कारल्याची एकविरा आई असो किंवा येडाई असो किंवा मोठा देवी असो, कोल्हापूरची महालक्ष्मी, वाडीचा नरसिंह सरस्वती, ज्योतिबा माऊली किंवा जेजुरीचा खंडेराया असो। आज आपण पाहणार आहोत की या आषाढात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अशा कोणत्या 3 भयंकर गोष्टी घडणार आहेत, कोणते 4 कपटी लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे, आणि हो, महिलांनी कोणती चूक टाळायला पाहिजेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक असा महाउपाय, अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब पालटून टाकेल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं आणि तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला मात्र विसरू नका। आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ताईंनो, दादांनो, वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रचंड मानसिक घालमेल सुरू आहे। मनात एक अनेमिका भीती, अव्यवस्था कायम असते। राशी चक्रात राहू आणि केतूची जी वक्र आणि विचित्र स्थिती सध्या निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी अंत कष्ट करतोय किंवा करते, पण नशीब साथ देत नाही। रात्री डोळे मिटले तरी डोक्यातील विचारांचे चक्र थांबत नाही, झोप लागत नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर किंवा भविष्याची प्रचंड चिंता सतवत आहे। आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, घरात पैशाची आवक तर आहे, पण पैसा येतो कसा आणि जातो कुठे याचा हिशोब देखील लागत नाही। जणू काही कोणाची तरी अत्यंत वाईट विषारी नजर तुमच्या सुखी संसाराला लागली आहे। तुमच्या स्वतःच्या ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला अशा माणसांकडून तुम्हाला फसवणूक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तुम्ही लोकांचे भले करायला जातात आणि लोक तुमच्यावरच उलटतात। ही सध्या वृषभ राशीची खरी शोककांतिका आहे। पण या आषाढ महिन्यात ही परिस्थिती कशी बदलणार हे आपण आता बघूया। पहा मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका। मंडळींनो, तुमची नोकरी आणि करिअरबद्दल वृषभ राशीचे लोक मुळातच प्रामाणिक आणि कष्टाळू असतात, पण गेले काही दिवसापासून नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमचे कामाचे श्रेय भलतेच कुणीतरी लाटून घेत आहे। तुम्ही रात्रंदिवस एक करता, पण वरिष्ठांची नजरेत तुमचे काम येत नाही, उलट तुमच्या चुका शोधल्या जातात। या आषाढ महिन्यात नोकरीमध्ये अचानक मोठे आणि अनपेक्षित बदल होऊ शकतात। काही जणांचं नको त्या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा अचानक नोकरीवर संकट येऊ शकतं। तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचत आहे। व्यापाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर व्यवसायात मोठी आर्थिक गुंतवणूक आता विसरूनही करू नका। उधारी माल देणं पूर्णपणे बंद करा, कारण या आषाढ महिन्यात तुमचा पैसा अशा ठिकाणी अडकू शकतो जिथून तो परत मिळणं अशक्य होईल। जे लोक भागीदारीत म्हणजेच की पार्टनरशिप व्यवसाय करत आहेत त्यांना भागीदारीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये। आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र स्वतः तपासा, अन्यथा पायाखालची जमीन सरकण्याची वेळ येईल आणि मोठे नुकसान सोसावे लागेल। आता वळूया लग्न आणि कौटुंबिक आयुष्याकडे, जिथे सध्या वादळापूर्वीची शांतता आहे। जर तुमचे किंवा तुमच्या मुलामुलीचे लग्न ठरण्यात सतत अडथळे येत असतील, ऐनवेळी जमलेले चांगले स्थळ मोडत असेल किंवा मागून आलेली चांगली स्थळे अचानक नाकार देऊन जात असतील, तर समजून जा की तुमच्या कुलदेवताचा काहीतरी दोष, कोप किंवा जुना नवस बाकी आहे।
घरामध्ये सध्या आनंदाचे वातावरण नाही. किरकोळ आणि क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोमध्ये मोठे वाद होत आहेत. एकमेकांबद्दल प्रेम तर आहे, पण तिसऱ्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे संशयाचे भूत डोक्यात निर्माण होत आहे. घरात पाऊल ठेवले की मन उदास होतं, चिडचिड होते. बाहेर गेल्यावर मात्र छान वाटतं. घरात एकामागून एक आजारपण येत आहे. औषध पाण्यावर पैसा वाया जात आहे. हे सर्व स्पष्ट संकेत आहे की तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा संपली असून नकर्मतेने, वाईट शक्तीने थोमान घातला आहे. मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची या आषाढ महिन्यात विशेष आणि दुप्पट काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः सांधेदुखी, हाडांचे विकार, पोटांचे जुने आजार किंवा छातीचा त्रास, रक्तदाब असणाऱ्यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नका. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. मंडळींनो, वृषभ राशीच्या तरुणींनी आणि महिलांनी देखील या काळात वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे देखील गरजेचं आहे. आषाढ महिन्यातील अमावस्येचा कडक काळ आणि बदलत्या हवामानाचा, पावसाचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर थेट पडू शकतो. अपघाताचे योग आहेत, त्यामुळे घाईत प्रवास करणं टाळा आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. मंडळींनो, जरी काळ कठीण असला तरी अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुवर्ण म्हणजे एक सुंदर सोनेरी सकाळ नक्कीच येणार आहे. कारण या आषाढ महिन्यात तुमची कुलदेवता तुमच्या मदतीला धावून येणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं आई राजा उदो उदो कमेंट करायला मात्र विसरू नका. तर पहा मंडळींनो, जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा कोणीही आपली साथ देत नसतं. जेव्हा आपल्याकडे पैसा, संपत्ती येते तेव्हा लांबचा माणूस देखील आपल्या जवळ येत असतो. ही प्रत्येकाच्या घरातली, ही प्रत्येकाच्या आयुष्यामधली गोष्ट आहे. जसं की आपण म्हणतो मातीच्या चुली घरोघरी असतात, तशीच ही जी गोष्ट आहे तर ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सध्याला घडत आहे. जर या महिन्यात मंडळींनो, जर या महिन्यात तुमच्या स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी येत असतील तर आनंदी व्हा, कारण ते कुलदेवतेच्या कृपेचे संकेत आहेत. जर तुम्हाला स्वप्नात महालक्ष्मीचे पावले घरात येताना दिसली किंवा घरात पांढरी शुभ्र गाय येताना दिसली किंवा एखादी वृद्ध सवासीन स्त्री तुम्हाला आशीर्वाद देताना दिसली तर समजा तुमच्या घरातलं दारिद्र्य आता कायमचं संपणार आहे आणि अखंड लक्ष्मी नांदणार आहे. अचानक धन लाभ होणार आहे. त्याचबरोबर ज्या ताईंना म्हणजेच की ज्या ताई असतात, माता भगिनींना लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूलबाळ होत नाही, पाळणा हल्लेला नाही, अनेक औषधोपचार आणि डॉक्टर करूनही थकले आहेत, निराश झाले, तर त्यांच्या स्वप्नात जर कुलदेवतेचे उग्र किंवा शांत रूप दिसले, लहान मूल तुमच्या कडेवर खेळताना किंवा हसताना दिसलं किंवा हिरवेगार शेत, पाण्याचा भरलेला माठ दिसेल तर हा साक्षात जगदंबेचा संकेत आहे की आषाढ नंतर तुमच्या पोटी संतान प्राप्तीचा आनंद मिळणार आहे. तुमच्या घरात बाळाचे रडणे ऐकू येणार आहे. त्याचबरोबर मंडळींनो, या दिवशी आषाढ महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा, बुधवारपासून आषाढ महिना सुरू होत आहे, जो देवांचा निद्रेचा काळ म्हणजेच चतुर्मासाचा प्रारंभ असतो. या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्या चुका टाळायच्यात हे नीट ऐकून घ्या. पहिली चूक, आषाढ महिन्यात घरात किंवा दारात आलेली कोणत्या भिकारीला, साधूला किंवा गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. अपमान देखील करू नका. जर तुमच्या घरी किंवा तुमच्या दारात एखादी वृद्ध स्त्री किंवा एखादी सुवासीन स्त्री, जर एखादी कुवारिका मुली जर आल्या तर त्यांना रिकामी हाती पाठवू नका. हळदी कुंकवाचा मान नक्की द्या आणि त्यांना अन्न देखील पोटभर द्या. त्यांना काहीतरी अन्न किंवा दान नक्की द्या. नंबर 2, घरात संध्याकाळी कधीही अंधार ठेवू नका. अमावस्येच्या दिवसापासून ते संपूर्ण आषाढ महिना घरात तीही सांजेला देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावलाच पाहिजे. घरात कटकटी करू नका. महिलांसाठी आषाढ महिन्यात कुलदेवतेचा मान राखणं हे घरातील महिलेचे कर्तव्य आहे, जे की वृषभ राशीच्या महिलांनो हे लक्षपूर्वक ऐका. या महिन्यात कोणत्याही सुवासिनीचा, स्त्रियाचा अपमान करू नका. जी ज्येष्ठ असो, कुवारिका असो, कोणत्याही तुम्हाला लहान किंवा मोठ्या स्त्रियांचा अपमान देखील करायचा नाही. आता पहा मंडळींनो, वृषभ राशीच्या ताईंनो कान देऊन ऐका. सवाशिनी कशा घालायच्या, प्रत्येक वृषभ राशीच्या ताईंच्या डोक्यामध्ये हा जो गोंधळ आहे तो निर्माण होत असतो. तर या आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवतेच्या नावाने किमान 5 किंवा 7 सुवासिनी महिलांना सन्मानाने घरी बोलवा. त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांच्या पायावर पाणी घाला, हिरव्या बांगड्या आणि खणनाराने त्यांची ओटी भरा. पण त्या अगोदर तुमच्या घरच्या कुलदेवतेची तुम्हाला ओटी भरायची आहे हे मात्र विसरू नका. आपल्या कुलदेवतेची ओटी पण खणनारानेच भरायची आहे. त्याचबरोबर सुवासिनीला गोड जेवण किंवा पुरणपोळीचा नैवेद्य द्या.
जर घरी बोलवणं शक्य नसेल तर सुवासिनीला तुमच्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन तुम्ही सुवासिनीची ओटी भरा. असं केल्याने कुलदेवता अत्यंत प्रसन्न होतं आणि घरातील अखंड चालत आलेले पितृदोष आणि कलह कायमचे मिटून जातात. वृषभ राशीच्या लोकांना कान देऊ नका. या आषाढ महिन्यात तुमच्या जवळच्या परिचयातील 4 व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खोपसण्याची तुम्हाला टाकण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या ओळखी आत्ताच पटवून घ्या. पहिली व्यक्ती, जी व्यक्ती तुमच्या तोंडावर प्रचंड स्तुती करते, गोड बोलते, पण तुम्ही बाजूला होताच पाठीमागे इतरांकडे तुमची निंदा करते आणि घरातले गुप्त बाहेर काढते. दुसरी व्यक्ती, तुमचा असा मित्र किंवा नातेवाईक जो नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशाच्या मदतीसाठी तुमच्या पुढे पुढे करतो, पण जे तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तो फोन उचलत नाही, गायब होतो. या महिन्यात कोणालाही जामीन राहू नका किंवा मोठे कर्ज देऊ नका आणि घेऊ पण नका. तिसरी व्यक्ती, कामाच्या ठिकाणी असणारा तो सहकारी जो तुमच्या कामात आणि वैयक्तिक आयुष्यात अचानक जास्त रस दाखवायला लागला, तो तुमच्या चुका वरिष्ठकडे पोहोचून तुमची स्थान धोक्यात आणू इच्छितो. चौथी व्यक्ती, अशी स्त्री किंवा पुरुष जो तुमचे कौटुंबिक वादात, नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी राहण्याच्या किंवा बहाणे रस घेतो, कारण शेजाऱ्यासोबत मिळून त्याच्या घराची बदनामी करतो. या लोकांपासून लांब राहा, अन्यथा संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आता पाहूया तो चमत्कारी अत्यंत प्रभावी उपाय जो आज मंगळवारी आषाढ अमावस्ये दिवशी प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीने आपल्या घराच्या संरक्षणासाठी करायचा आहे. मंडळींनो, घराबाहेर वाईट नजर, करणी-बाधा, अपकृती किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेर खिळून ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. त्यासाठी तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कुलदेवतेचं नाव लिहायला मात्र विसरू नका. मंडळींनो, हा उपाय तुम्हाला अत्यंत तुम्ही सकाळी किंवा 3 वाजेच्या आतमध्येच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. एक अख्खी ताजे लिंबू, 7 तिखट पिवळ्या किंवा लाल सुक्या मिरच्या घ्या आणि 1 कोळशाचा काळा तुकडा सोबत घ्या. काळा मजबूत दोरा घ्या. आता बघा, 1 लिंबू घ्यायचा आहे, 7 मिरच्या घ्यायच्यात, हिरव्या घ्या. हिरव्या जर नसतील तर लाल जरी घेतल्या तरीही चालतील. सुक्या घ्या किंवा ताजे जरी असल्या तरीही चालतील, पण या दिवशी आपल्याला महत्त्वाच्या ज्या मिरच्या आहेत त्या लागत आहे. तर मंडळींनो, हा उपाय तुम्ही 3च्या आधी करू शकता किंवा हा उपाय तुम्ही 7 वाजता पण करू शकता, पण शक्यतो प्रयत्न करा की हा जो उपाय आहे तर तो अमावस्येच्या आधीच करण्याचा प्रयत्न करा. आज संध्याकाळी किंवा रात्री किंवा सकाळी एका काळ्या दोऱ्यामध्ये सुरुवातीला कोळशाचा तुकडा बांधा, त्यानंतर ते लिंबू आणि शेवटच्या 7 मिरच्या एकामागोमाग एक ओवून घ्या. हा तयार झालेला उतारा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी मध्यभागी किंवा उजव्या बाजूला बाहेरून बांधा. हा उपाय करताना मनात आपल्या कुलदेवतेचे, तुळजापूरची भवानी, एकविरा, खंडोबा किंवा ज्योतिबा अत्यंत श्रद्धेने स्मरण करा. हा उपाय केल्याने बाहेरची अलक्ष्मी, दारिद्र्य आणि नकारमता घराच्या उंबरठ्याहूनच मागे फिरली आणि घरात फक्त सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होईल. त्याचबरोबर आवर्जून मंगळवारी उंबरठ्यावर हळदीचं लिंपन करा आणि भीमसेन कापूर नक्की जाळा. त्याचबरोबर मंडळींनो, वृषभ राशीच्या ताईंनो, दादांनो, एक अंतिम आणि अखंड चालणारा प्रभावी उपाय सांगते. आषाढ महिन्यातील दर शुक्रवारी आणि मंगळवारी कुलदेवतेच्या नावाने घरात गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि भीमसेना कापूर जाळून त्याची आरती संपूर्ण घराच्या कानकोपऱ्यात फिरवा. बघा मंडळी, ग्रहाची चाल बदलते, काळ कठीण येतो, सुखदुःख येतच राहतं, पण ज्यांच्या पाठीशी कुलदेवता वरदहस्त असतो त्यांचा बालही बाका होत नाही. आषाढातील या चुका टाळा, नियम पाळा, श्रद्धेने उपाय करा, तुमचे आयुष्य आनंदी बनवा. तुम्हाला आजची ही मनाला भिडणारी माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि आपल्या वृषभ राशीच्या सर्व मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळींना भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.